जळगाव जिल्ह्यात दसरा सणाला विविध तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत ग्राहकांची एकच गर्दी उसळलेली होती। दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते। त्यामुळे ग्राहकांनी सोने चांदीसह वाहनांच्या खरेदीवर जास्त भर दिल्याचे आढळून आले। अमळनेर व चाळीसगावात फ्लॅट बुकिंगवर नागरिकांनी भर दिल्याचे दिसून आले। एरंडोल तालुक्यात दसरा सणानिमित्त खाकली भवानी मंदिरानजीक रामलीला मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी शेकडोच्या संख्येने बालगोपालांसह नागरिक उपस्थित होते। ज्ञानदीप मित्र मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त दसऱ्याच्या मुहूर्तावर पथसंचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शेकडोच्या संख्येने स्वयंसेवक संचलनात सामील झाले होते। बेळगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या आणि अतिवृष्टीसारख्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। बडगाव आमर्दे परिसरासह परिसरातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। परिणामी कपाशी, केळी, मका, सोयाबीन आदी मुख्य पिके पाण्यात बुडाली असून त्यामुळे शेतकरी वैतागला आहे। एरंडोल येथे श्रीराम चौकात नवरात्री नवमी व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष SD बिरुड यांनी सुमारे 11 वर्षे पतपेढीचे अध्यक्षपद सांभाळले। तसेच शिक्षण क्षेत्रातले समस्या सोडवण्यासाठी अविरत परिश्रम घेतले। याबद्दल बिरुड यांच्या प्रतिमेचे अनावरण नुकतेच करण्यात आले। धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे साळवा फाट्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागूनच गावालगत जीप मराठी मुलांची व मुलींची शाळा असून शाळेच्या बाहेर उकिरडा आणि केर कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले। बेळगाव तालुक्यातील आमर्दे येथे हरिरावजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील साधना प्रताप पाटील विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एरंडोलच्या फकीरवाड्यातील वृद्ध दाम्पत्याची भेट घेतल्यानंतर त्यांच्या निराधारपणाला कायद्याची अंमलबजावणी करीत आधार देण्याची प्रक्रिया सुरू झाली। या वृद्ध दाम्पत्याला स्वस्त धान्य दुकानातील लाभ घरपोच देण्याचे आदेश प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी दिले आहेत। मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे माळेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ओझरखेडा भागातही पावसाचे जोर अधिक असल्याने शेतावरचे बंधारे फुटले आणि संपूर्ण पीक वाहून गेले। भुसावळ तालुक्यात ज्येष्ठांच्या अनुभवाचा सन्मान आणि त्यांच्या हक्काची जनजागृती करण्याच्या उद्देशाने 1 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। रावेर तालुक्यातील सावखेडा खिरोदा रस्त्यावर एका नाल्यावरील पुलाजवळ एक भोला मोठा जीवघेणा खड्डा पडलेला आहे। 2 दिवसांपूर्वी एक दाम्पत्य मोटरसायकलने प्रवास करीत असताना या खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलवरील महिला खाली पडून तिला गंभीर दुखापत झाली। सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत तातडीने हा खड्डा बुजवावा अशी मागणी होत आहे। बेळगाव तालुक्यात 27 व 28 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेती होत्याची नव्हती झाली। इतकेच नाही तर तालुक्यातील पूल, रस्ते तसेच पाझर तलावांचे देखील नुकसान झालेले आहे। या अतिवृष्टीत तालुक्यातील 600 घरामध्ये पाणी शिरले होते। तसेच पशुधनांचे 64 गोठ्यांचे नुकसान झाले तर जवळपास 1600 पशुधन वाहून गेले। ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले तिथे शासकीय मदत लवकर मिळावी असा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला। धनगर समाजाला ST आरक्षण देण्याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जामनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने जामनेर तालुक्यातील पोहूर येथे बुधवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक 2 तास ठप्प झाली होती। धनगर समाज बांधव शेळ्या मेंढ्यांसह या आंदोलनात सहभागी झाले होते। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे दीपक बोराडे यांचे उपोषण सुरू आहे। त्यांच्या समर्थनार्थ पोहूर येथील मध्यवर्ती बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन झाले। एरंडोल तालुक्यात शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी दिनाचे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक 30 रोजी शिक्षकांसाठी राज्यस्तरीय 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडिया या संघटनेचे सहकार्य लाभले। या कार्यशाळेला राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयातील 60 शिक्षक उपस्थित होते।
बडगाव तालुक्यात 23 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे 22,493 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. हा प्राथमिक अंदाज असून यात वाढ होण्याचीही शक्यता आहे. या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग पुरता कोलमडून गेला. अमळनेर तालुक्यात नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून यामध्ये 2 प्रभागांमध्ये किरकोळ फेरबदल झाले. शहरातील प्रभाग रचनेसंदर्भात अनेक नागरिकांनी हरकती नोंदवल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सुनावणी घेऊन आयोगाकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. चाळीसगाव तालुक्यात 7 कृषी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप हंगामाला तडाखा बसला. शेतामध्ये पाणी साचले असून मक्का, कपाशीसह इतर सर्वच पिके मातीमोल झाल्याने तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, कपाशीला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव जाहीर करावा असे 7 प्रमुख ठराव शेतकरी संघाच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सभेत करण्यात आले. बडगाव तालुक्यातील महिंदळे परिसरात पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून कमी असल्यामुळे कपाशी पीक बहरले होते. झाडावर बऱ्यापैकी बोंडे तयार झाली होती, परंतु परतीच्या पावसाने घात केला. अतिपावसाने कापसाची बोंडे फुटण्याआधी सडायला लागली. पावसामुळे सडलेली बोंडे तोडून घरी वेचणी करावी लागत आहे. त्यातही कवडी कापूस निघत आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे यंदाच्या खरीप हंगामात लोहारा परिसरातील शेतकऱ्यांना सुरुवातीला कोरडा दुष्काळ आणि आता परतीच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचा तडाखा बसला. या दुहेरी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे पूर्णतः बदललेल्या वातावरणामुळे मानवाच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत असून परिसरात सर्दी, खोकला, तापामुळे अनेकांना घायाळ केले. खासगी तथा सरकारी दवाखान्यात रुग्णसंख्या कमालीची वाढली असून जणू साथीच्या आजाराने थैमान घातल्यासारखी परिस्थिती दिसून येते. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक पेड माँ के नाम एक पेड पिता के नाम या घोषवाक्याच्या आधारावर वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचत गटाच्या लाभार्थी महिला, रामभाऊ जीभाऊ विद्यालयाचे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून 1500 वृक्षांची लागवड करण्यात आली. बडगाव तालुक्यातील महिंदळे येथे कमलाताई हरी पाटील माध्यमिक विद्यालय, पाडासखेडे येथे हरिरावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. धरणगाव तालुक्यातील नांदेड व साडवा येथे ग्रामपंचायतीमार्फत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी 16 CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याने गावावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार. यामुळे गावात होणारे चोऱ्या, गरफड्या यासारख्या घटनांसह अनुचित गैरप्रकारांना आळा बसण्यात मदत होणार आहे. अमळनेर तालुक्यातील कडमसरे ते मारवड या फक्त 4 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली. अवजड डंपरच्या सतत वाहतुकीमुळे रस्ता पूर्णपणे उकळलेला आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना खड्डे आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वाढली आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला. पाचोरा तालुक्यात गिरणा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यांचे काम लवकरच मार्गी लावण्यासाठी भाजपाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. त्यासाठी निवेदन सादर केले. यावेळी जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता व्ही.डी. पाटील उपस्थित होते.